विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. आज आहे 8 मार्च आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये देखील आपण नोट डाऊन करून घेऊ शकता. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, अलीकडे भारताने कोणत्या देशासोबत 2.6 अब्ज किमतीचे युरेनियम करारावर स्वाक्षरी केली आहे? रशिया, कॅनडा की अमेरिका? जेवढेही आपण प्रश्न बघणार आहोत त्याचा जर तुम्हाला मॉक सराव करायचा असेल तर प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करा. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे कॅनडा. कॅनडा ज्याचे कॅपिटल आहे ओटावा, करन्सी आहे कॅनेडियन डॉलर आणि प्राईम मिनिस्टर आहे मार्क कार्नी आणि हा त्यांचा फोटो आहे. प्रश्न 2, अलीकडे श्रीनगर सेंट्रल जेलची प्रमुख बनणारी पहिली काश्मीरी महिला कोण बनली आहेत? तर लक्षात घ्या, श्रीनगर सेंट्रल जेलच्या ज्या प्रमुख बनल्या आहेत महिला त्या आहेत ऑप्शन सी सुभाष शैल. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्याने नमक्कल जिल्ह्यातील कोल्ली हिल्समधील अरियूर शोलाई फॉरेस्टमध्ये आपले पहिले डार्क स्काय पार्क तयार केले आहे? कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश की यापैकी नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडूविषयी अधिकची माहिती बघत. तामिळनाडूची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री जे आहेत ते आहेत एम के स्टॅलिन. राज्यपाल आहेत आर एन रवी. राजधानी आहे चेन्नई. एकूण जे जिल्हे आहेत ते आहेत 38. क्षेत्रफळ आहे 1,30,058 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नार मरीनची आखात, इंदिरा गांधी, मधुमलाई, मुकुर्ती. महत्वाची धरणे आहेत मित्तूर, भवानी सागर. विधानसभेचे 234 जागा आहेत, लोकसभेचे 39 तर राज्यसभेचे एकूण 18 जागा आहेत. पुढील प्रश्न, अलीकडे युनायटेड किंगडममध्ये पाण्यात अंतिम संस्काराला मंजुरी देणारा पहिला देश कोण बनला? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी स्कॉटलंड. युनायटेड किंगडममध्ये पाण्यात अंतिम संस्कार ज्याला रेसोमेशन किंवा जलदाह संस्कार म्हणतात याला मंजूर देणारा पहिला देश स्कॉटलंड बनला. हा पर्यावरणास अनुकूल पर्याय मानला जातो. पुढील प्रश्न, ढोल यात्रा उत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? त्रिपुरा, मणिपूर की आसाम? योग्य उत्तर आहे आसाम. आसामविषयी अधिकची माहिती. स्थापना झाली 26 जानेवारी 1950ला. राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हिमंत बिश्वा शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. एकूण जिल्हे आहेत 35. क्षेत्रफळ आहे 78,438 चौरस किलोमीटर. विधानसभेचे 126 जागा आहेत, लोकसभेच्या 14 तर राज्यसभेचे एकूण 7 जागा आहेत. पुढील प्रश्न, अलीकडे युरोपियन संघामध्ये आईकडून बाळाला होणारा HIV आणि सिफिलिसचा संसर्ग पूर्णपणे संपवणारा पहिला देश कोण बनला? तर हा जो देश आहे तो आहे डेन्मार्क. डेन्मार्कची कॅपिटल आहे कोपेनहेगन. करन्सी आहे डेनिश क्रोन आणि पीएम आहेत मॅटे फ्रेडरिक्सेन. हा त्यांचा फोटो आहे. पुढील प्रश्न, भारत स्टील समिट 2026चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? मुंबई, भोपाळ, भुवनेश्वर की नवी दिल्ली? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. पुढील प्रश्न, अलीकडे मानव प्राणी संघर्ष कमी करण्यासाठी प्रोजेक्ट ह्युमन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? झारखंड, आंध्र प्रदेश, छत्तीसगड की यापैकी नाही? तर हा जो प्रोजेक्ट ह्युमन आहे तो आंध्र प्रदेशमध्ये सुरू करण्यात आला. आंध्र प्रदेश स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1953ला. मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू. राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर. राजधानी आहे अमरावती. जिल्हे आहेत 26. क्षेत्रफळ आहे 1,62,970 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी. महत्वाची धरणे आहेत सोमशिला, श्रीशैलम, नागार्जुन सागर, सतीश धवन स्पेस सेंटर. विधानसभेचे 176 जागा आहेत, लोकसभेच्या 25 तर राज्यसभेचे एकूण 11 जागा आहेत. पुढील प्रश्न, देब्रीगड वन्यजीव अभयारण्यात 2 दिवसीय इंडियन बायसन फेस्टचे दुसरे संस्करण कोणत्या राज्यात आयोजित करणार आहे? केरळ, आंध्र प्रदेश, ओडिसा की यापैकी नाही? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ओडिसा. ओडिसाची स्थापना झाली 1 एप्रिल 1936ला. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी. राज्यपाल आहेत हरिबाबू कंबापती. राजधानी आहे भुवनेश्वर. राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका, सिमलीपाल, नंदनकानन. महत्वाची धरणे आहेत हिराकूड, मंदिरा काला, इंद्रावती. विधानसभेचे 147 जागा आहेत, लोकसभेचे 21 तर राज्यसभेचे एकूण 10 जागा आहेत. पुढील प्रश्न, इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम चा अध्यक्ष कोण बनला आहे? तर हा बनला आहे ऑप्शन
सी. भारत. इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम हा हिंद महासागर क्षेत्रातील किनारी देशांच्या नौदलामध्ये समुद्री सहकार्य, सुरक्षा आणि माहितीची देवाणघेवाण वाढवण्यासाठी तयार केलेला मंच आहे. याची स्थापना 2008 मध्ये झाली. हा द्वैवार्षिक, स्वैच्छिक आणि समावेशक मंच आहे. समुद्री विषयांवर सहमती आणि प्रादेशिक स्थैर्य वाढवण्याचे कार्य करतो. पुढील प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात आला? तर हा जो दिवस आहे तो 4 मार्च रोजी साजरा करण्यात आला. भारतात दरवर्षी 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो, ज्याचा उद्देश उद्योगांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांविषयी जागरूकता वाढवणे आहे. पुढील प्रश्न, परदेशी व्यापारासाठी ग्लोबल ॲक्सेस प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने सुरू केला? तर हा जो प्लॅटफॉर्म आहे तो NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंटरनॅशनल एक्सचेंजने सुरू केला. पुढील प्रश्न, शिलाँग येथील आसाम रेजिमेंटल सेंटरमध्ये कोणत्या बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे 2 अग्निवीर प्रशिक्षणार्थींचा मृत्यू झाला? योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मेनिंगो कोकल. पुढील प्रश्न, एकूण 5 कोटी बक्षीस असलेला झिरो प्राइज पुरस्कार भारत सरकारने कोणत्या उद्देशाने सुरू केला आहे? तर हा कशासाठी केला? तर प्रदूषणात घट करण्यासाठी. आणि झिरो प्राइज पुरस्कार वायू, जल आणि माती प्रदूषणाशी संबंधित आहे. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जो याच्याशी संबंधित आहे तर तो कोणता आहे? माझी वसुंधरा हा अवॉर्ड दरवर्षी दिला जातो. पुढील प्रश्न, HPV लसीकरण मोहिमेत कोणती लस वापरली जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गार्डासिल 4. पुढील प्रश्न, SBI म्युच्युअल फंडला कोणत्या बँकेत 9.99% हिस्सा खरेदी करण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मान्यता दिली? योग्य उत्तर आहे बंधन बँक. पुढील प्रश्न, वज्र कॉर्प्स हे स्वातंत्र्यानंतर स्थापन केलेले कोणते कॉर्प्स आहे? तर हे आहे पहिले कॉर्प्स. पुढील प्रश्न, एलिसा हिली यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली त्या कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत? तर त्या आहेत ऑस्ट्रेलियाच्या. यानंतर कालच्या व्हिडिओतील प्रश्न होता, उपराष्ट्रपती श्री CP राधाकृष्णन यांनी चेतना गणाश्रमची पायाभरणी कुठे केली? उत्तर आहे त्रिशूर. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, अलीकडे श्रीनगर सेंट्रल जेलची प्रमुख बनणारी पहिली काश्मीरी महिला कोण बनली? रुबल नागी, अरुणा पल्लवी, सुभाष शॉल की यापैकी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचंय. यानंतर कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची रिव्हिजन करूयात. अलीकडे JK सिमेंटने अत्याधुनिक 3 MTPA ग्रे सिमेंट ग्राइंडिंग युनिटचे उद्घाटन कुठे केले? बिहारमध्ये. कॅपिटल आहे पटना. उपराष्ट्रपती श्री CP राधाकृष्णन यांनी चेतना गणाश्रमाची पायाभरणी कुठे केली? त्रिशूर या ठिकाणी. AI आधारित तक्रार निवारण आणि सुलभ DBT एकत्रीकरणासाठी भारतातील पहिले एकात्मिक दिव्यांग सहाय्य पोर्टल कुठे सुरू करण्यात आले? महाराष्ट्र. भारताने कोणत्या देशासोबत महत्त्वपूर्ण खनिज, नवीकरणीय ऊर्जा आणि संस्कृतीवर 3 करारांवर स्वाक्षरी केली? कॅनडा. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने UDC+ वरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कुठे केले? भुवनेश्वर. डिसेंबर 2025 पर्यंत कोणत्या राज्याने भारतात सर्वाधिक 37% GST वाढ नोंदवली? उत्तर आहे नागालँड. भारताने कोणत्या देशासोबत आर्थिक संबंध बळकट करण्यासाठी द्विपक्षीय स्वॅप कराराचे नूतनीकरण केले? जपान. जागतिक आर्थिक मंचाचा अंतरिम CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? एलॉइस झुंगी यांची. अलीकडेच ग्लिटक नाकाना नावाची नवीन भूमिगत मासळी कोणत्या राज्यात आढळली? आसाम. बोत्सवानाहून आणलेल्या चित्त्यांना भारतातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले? कोनो राष्ट्रीय उद्यान. जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा करण्यात आला? 3 मार्च. आरव डेंगला भारताच्या कितव्या क्रमांकाचा ग्रँड मास्टर बनला? 93वा. सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनचा स्थापना दिवस दिन कितवा साजरा झाला? तर 70वा. भारतीय लष्कराच्या वज्र कॉर्प्स कितवा स्थापना दिन साजरा करण्यात आला? 76वा. नौदल शास्त्रज्ञ महासंचालक 1 मार्च 2026 रोजी कोणी पदभार स्वीकारला? BP सिंह. इलेक्ट्रिक वाहनांसाठी 30 किलोवॅट बँड गॅप आधारित इंटिग्रेटेड ऑपरेटिंग सिस्टीम कोणी लॉन्च केली? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या 24 तासात मृत्यू झालेल्या इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याचं नाव काय? आयातुल्ला अली रेझा अराफी. 28 फेब्रुवारी 2026 रोजी कोनो राष्ट्रीय उद्यानात बोत्सवानाहून किती चित्ते आणण्यात आले? 9.
तामिळनाडू राज्यातील पहिले डार्क स्काय पार्क कुठे स्थापन करण्यात आले? कोली हिल्स या ठिकाणी. एका तासात सर्वाधिक रोपे लावण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या शहराने प्रस्थापित केला? वाराणसी याने. यानंतर आपल्याला 6000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये जानेवारी 26 तर डिसेंबर 26 पर्यंतच्या मंथ वाईज पीडीएफ, तसेच जानेवारी ते डिसेंबर 25 पर्यंतच्या मंथ वाईज पीडीएफ सोबत स्क्रीनवर जेवढे तुम्हाला टॉपिक दिसत आहेत या सर्वांवर पीडीएफ भेटून जातील. आणि स्क्रीनवर जेवढे टॉपिक दिसत आहेत त्या सर्व ऑनलाईन टेस्ट तुम्हाला याच कंटेंटमध्ये भेटेल. कोर्स परचेस करायचा असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर डेली करंट अफेअर व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. हा QR कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की एक लाईक करा. खाली हाईप बटन येईल त्यावर क्लिक करा. डेली सकाळी 6 वाजता येणारा व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून सकाळी व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच भेटेल. थँक्यू.